नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम हटकर. आपण बघत आहात हटकर टेक इंजिनिअरिंग. तर आज आपण बघणार आहोत MSBTचा समर 2026चा एक्झाम टाईमटेबल आपण कसा डाउनलोड करायचा है ना. त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर गुगलवरती सर्च करणार आहोत. वेबसाईट आहे online.msbt.co.in/timetable/ या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तशी लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहोत. सुरू करा. हे बघा, इथं आपण बघू शकता MSBTचा मेन टाइम टेबल आणि आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला इथं कोर्स कोड दिसत आहे. इथं कोर्स कोड दिसत आहे. हे कोर्स कोड इथं आपल्याला सगळ्या ब्रांच आहेत. ज्याच्यात तुमची ब्रांच असेल ती आपल्याला सिलेक्ट करायची इथून. त्याच्यानंतर इथं आपल्याला सेमिस्टर, जे तुमचं सेमिस्टर आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, बॅकलॉग असो किंवा रेग्युलर असो. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मास्टर कोड. आता काही विद्यार्थ्याचा के असू शकतो, काही विद्यार्थ्याचा आय असू शकतो आहे ना. तर आपल्या जवळपास जो तुमचा कोर्स कोड असेल तो आपला मास्टर कोड असेल तो तुम्हाला याच्यात सर्च करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघा, सगळ्यात अगोदर इथं ब्रांच बघा, ब्रांच खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. तर याच्यातल्या आपल्या मेनली ब्रांचच्या असतात. सिव्हिल आहे, कम्प्युटर आहे. बघा इथं सिव्हिल आहे. त्याच्यानंतर खाली गेलं तर तुम्हाला कम्प्युटर दिसेल. कम्प्युटर आहे ना, कम्प्युटर आहे. इलेक्ट्रिकल आहे, खाली इलेक्ट्रिकल आहे. हे बघा इलेक्ट्रिकल आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे. तुम्हाला जी ब्रांच पाहिजे असेल, ज्या ब्रांचचा टाईमटेबल पाहिजे असेल, ज्या सेमिस्टरचा पाहिजे असेल त्याच्यानुसार आपण पाहतोय आहे ना. त्याच्यानंतर इथं मेकॅनिकलसुद्धा असेल तर मेकॅनिकलचं आपण पाहत आहोत. तुम्हाला जी ब्रांचचा पाहिजे त्या ब्रांचचा आपण डाउनलोड करू शकतो आहे ना. तर खाली असं स्क्रोल केल्यानंतर इथं खाली तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हे मेकॅनिकलवरती क्लिक झालेलं आहे ना, मेकॅनिकल इंजिनिअरिंग होती. त्याच्यानंतर मी इथं सेमिस्टर सिलेक्ट करेल. सेमिस्टर आता फॉर एक्झाम्पल समजा आता सध्या फोर्थ सेमिस्टरचा किंवा थर्ड सेमिस्टरचा आपण बघू, थर्ड सेमिस्टरचा. आणि इथं बघा खूप सारे मास्टर कोड आहेत. ए आहे, सी आहे, ई आहे. तर आपण समजा केचा सिलेक्ट करणार आहोत. केचा किंवा आयचा तुम्हाला जो पाहिजेत असेल तो. तर इथं केवरती सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा, इथं तुम्हाला ऑप्शन दिसत असेल है ना, कोणतं, जनरेट कोर्स वाईज टाईम टेबल है ना. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हा टाईम टेबल आपला इथं जनरेट होऊन जाईल. बघा हा टाईम टेबल झाला. इथं तुम्हाला क्लिअरली दिसत असेल है ना. तर इथं डेट आहे, त्याच्यानंतर पूर्ण सेशन आहे, आफ्टरनून किंवा मॉर्निंग, त्याच्यानंतर अजून डेसुद्धा दिसत आहे है ना. तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. आणि तसं जर तुम्हाला PDF जर लागत असेल तर इथं प्रिंटचं ऑप्शन आहे. बघा इथं प्रिंटचं ऑप्शन आहे. तर प्रिंटच्या बटनावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही इथून PDF सेव्ह करू शकता. तर ही झाली आपली याची प्रोसेस, टाईम टेबल डाउनलोड कसा करायचा है ना. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं PDF तुम्हाला येऊन जाईल.